त्या आकलेगावचं वाल्मिक कराड आहे भाताडे, ते आमच्यावर दमदाटी करायला लागले. जसं त्या पीठच्या सरपंचाचं केलं तसं आमचं करायचं बघतायत. सरपंचाची लायकी नाही खुर्चीवर बसायची, आई घालायला खुर्ची सांभाळलीस का हे बोलणं झालं का? ह्या किडवरच मी सगळ्यांना घेऊन खाली गेले. तालुक्यातील आकले गावी खळबळ उडवून देणारी घटना 2 दिवसांपूर्वी घडली आहे. गावातील नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा करण्यासाठी अटकाव केला म्हणून पोलीस पाटलांच्या अंगावर JCB चढवून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न वाळू माफियांनी केला. दैव बलवत्तर म्हणून या हल्ल्यातून आकले गावचे पोलीस पाटील थोडक्यात बचावले आहेत. मात्र याची तक्रार करण्यासाठी ते गेले असता चिपळूणचे तहसीलदार आणि पोलिसांनी कोणतेच सहकार्य केले नाही अशी प्रतिक्रिया या हल्ल्यानंतर पोलीस पाटील यांनी प्रसार माध्यमांकडे दिली आहे. मुजोर वाळू माफिया एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी गावच्या महिला सरपंच व इतर महिला प्रतिनिधींना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे या सर्वांवर कडक कारवाई न झाल्यास प्रजासत्ताक दिनी चिपळूण तहसील कार्यालयावर धडक देण्याचा इशारा आकलेतील ग्रामस्थांनी दिला आहे. त्यावेळेस भातड्याने अरतुरा करून तू कशाला पुढे राहिला, तुझा काय संबंध, तुझा येण्याचा इथं काय संबंध, आणि या उद्देशाने करत असताना आम्ही अधिकारी आहोत, आम्ही नाही त्यांच्याशी आम्ही गाठीबिटी आमचे संपर्क झालेले आहेत त्यांच्याशी. मग या उद्देशाने आपण वावरत असताना म्हटलं थांबा, त्यांची झाली असती तुम्ही चर्चा करा. अधिकारी तलाठी मॅडम यांनी आम्हाला रितसर बोलवले, त्याप्रमाणे गावचे प्रतिनिधी या नात्याने आम्ही आलोय. आणि हे करत असताना त्याने मला उद्धट उत्तर घेऊन तू कशा, तुझा काय संबंध, बाजूला हो, काय समजतो तू, ही त्यांना दमदाटीची वर्तन करून त्याच्यावरती जेव्हा JCB माझ्या अंगावरती जीवे मारण्याचा JCBच्या सानिध्यातून प्रयत्न करत असताना ते मी बाजूला सर्व मी झेपावलं म्हणून त्या साईडला माझा जीव तरी बचावला. आकलेगावचं वाल्मिक कराड आहे भाताडे, ते आमच्यावर दमदाटी करायला लागले. जसं त्या पीठच्या सरपंचाचं केलं तसं आमचं करायचं बघतायत. त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे, कारण प्रत्येक वेळी ते दमदाटी करत असतात आम्हाला. पोलीस स्टेशनला गेला होता, पोलीस स्टेशनला गेलो होतो तिरगावला. काय बोलले पोलीस ते बोलले का तुम्हाला हात लावलं काय, तुम्हाला जबरदस्ती केलं काय, तुमच्या हाताला धरलं काय, तुमच्या कांचुलात मारलं काय. अहो अंगाला टच करत आले तरी अजून काय पाहिजे त्यांना, अंगाला टच करायला आले तरी पण अजून तुम्हाला काय पाहिजे. जबरदस्ती केल्यावर तुम्ही काय करणार होतात का कारवाई. कोण हवालदार बोलला तुम्हाला, कोण हवालदार, ते पाटेकर का पाटील गिरगावचे पण सांगितलं सरपंच आहे, जरा काहीतरी मान मर्यादा सांभाळून बोलत जा. आम्ही तुम्हाला अरे रवी नाही ना करत, पण तुम्ही जरा भाषा व्यवस्थित वापरा. सरपंच तुझी लायकी नाही खुर्चीवर बसायची, आई घालायला खुर्ची सांभाळलीस का हे बोलणं झालं का? ह्या चिडवरच मी सगळ्यांना घेऊन खाली गेले स्टेशनला. एवढा हाती करतोय, एवढा हाती करून जर तुम्ही शासन आम्हाला जर साथ देत नाही, त्याची कारवाई करत नाही, मग तुम्ही लेडीजला संरक्षण काय करणार. ह्याला कुणाचा पाठिंबा आहे काय, मग ह्याला कुणाचा पाठिंबा असणारच, कारण त्यांना आम्हाला मोठमोठ्या यांच्या आमदारांच्या धमक्या देतो. आमदार सांगतायत, खासदार सांगतायत. मी चिपळूण तालुक्याचा आमदार आहे, खासदार आहे बोलतो आम्हाला सर्व. तो बोलतो व्हिडिओ पर्यंत जा, जरा सांगतो व्हिडिओ पर्यंत जा, कुठं जायचं तिकडे जा. तळशीदार एखादी जर तक्रार नोंदवत घेत नसेल म्हणजे तळशीदारांचा सुद्धा हात असेल, त्यामुळे हात असल्यामुळे तुम्ही कारवाई करत नाही, त्याच्यावरती तक्रार घेत नाहीत नोंदवून आमची. तर मग पोलीस पाटलांना फोन केला मॅडमने. पोलीस पाटील आले इथे. पोलीस पाटील आल्याच्या नंतर ट्रॅक्टर मालक आणि ते रवींद्र भाताडे दोघेजण आले. दोघेजण आल्याच्या नंतर JCBचा ऑपरेटर आणि ट्रॅक्टरवाले बसलेली गाड्या आम्हाला म्हटले आम्ही बाजूला करतो. तर पोलीस पाटील आणि आम्ही त्यांना थांबवाय गेले असता त्याने आमच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला. अक्षरशः पोलीस पाटलांना पुढच्या पंजाने त्यांनी उडवलं साईडला, त्यांच्या डाव्या साईडला. पोलीस पाटील साईडला झाले. नंतर मग त्यांनी JCBचा स्पीड वाढवला आणि पळून गेले.